पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात यवतमाळमध्ये येऊन महिला बचत गटाच्या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत। जोरदार अशी तयारी संपूर्ण महायुतीकडून करण्यात आली आहे। महायुतीचे नेते आणि संजय राठोडजी आपल्यासोबत आहे, पालकमंत्री यवतमाळचे। जोरदार अशी तयारी 2014, 2019 आणि आता 2024 तिन्ही वेळेस सर्वप्रथम दौरा मोदींचा यवतमाळमध्येच होतो। या दौऱ्यामुळे अतिशय आनंदाचा उत्साहाचं वातावरण आमच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांमध्ये आहे। योगायोग असा आहे की 2014ला नरेंद्र मोदी साहेब हे यवतमाळला जेव्हा लोकसभेच्या निवडणुका सुरू व्हायच्या अगोदर आले होते, नंतर सुद्धा आले आणि आता परत लोकसभेच्या निवडणुका खऱ्या अर्थानं होणार आहे त्याच्या अगोदर हा महिला मेळावा या ठिकाणी होतो आहे। हा महिला मेळावा होताना महिलांच्या अनेक योजना त्यांना सक्षम करण्यासाठी याची घोषणा तर होणारच आहे, परंतु सोबत आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस सुद्धा खऱ्या अर्थानं अतिशय त्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा या ठिकाणी होणार आहे। जिल्ह्याच्या दृष्टीनं अनेक पायाभूत सुविधा आणि त्या सुविधेच्या घोषणा या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आमच्या नागरिकांमध्ये आहे। लोकसभेचे खऱ्या अर्थाने पडगम आणि प्रचाराला एका अर्थाने सुरुवात होते आहे। महाराष्ट्रातल्या लोकसभेची प्रत्येक जागा भाजपा किंवा महायुती पूर्ण जोमात लढते आहे। तुमच्याकडनं पण जोरदार तयारी सुरू आहे, तुमच्या गटाने दावा केलेला आहे। उमेदवार कोण आहे राहीन किंवा कोणत्या गटाकडे कोणतं जाईन याच्यापेक्षा आज नरेंद्रभाई मोदी यांना या देशाचं परत प्रधानमंत्री बनवण्यासाठी पूर्ण देशभरामध्ये वातावरण आहे। आज जर आपण देशाचा विचार केला तर जवळपास 400 पेक्षा जास्त जागा ह्या खऱ्या अर्थानं त्यांना देशाचा प्रधानमंत्री बनवण्यासाठी या ठिकाणी निवडून येतील असं चित्र आहे। कारण आज त्यांच्या नेतृत्वामध्ये देशाचं नाव ज्या पद्धतीनं पुढे गेलेलं आहे, सक्षम झालेलं आहे, प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटावं, स्वाभिमान वाटावं असं नेतृत्व देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं आहे। अगदी 400 जागा मिळायला पाहिजे, पण सगळं हे होत असताना तुमच्या गटाकडून दावा करण्यात येईल की नाही? आणि तुम्ही एक संकेत देताय बोलताना, आज तुमची एक जाहिरात सुद्धा झाली आहे, त्याच्यात इथल्या स्थानिक लोकसभेच्या खासदार जे आहे त्यांचा फोटो नाहीये। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या जाहिराती कोणी दिल्या याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु आपण जर या सभेच्या परिसरात पाहिलं तर एक प्रोटोकॉल या ठिकाणी आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या फोटोशिवाय कोणाचेच फोटो या ठिकाणी नाही। वैयक्तिक कोणी जाहिराती दिल्या असतील तर त्याची कल्पना मला नाही, परंतु आम्ही सर्व शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते नेते सर्व एकत्र आहोत आणि ही सभा यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो। भाजपा पण आग्रही आहे या जागेकरता। उमेदवार कोण होईल किंवा कोणत्या गटाकडे जाईल हा विषय नेतृत्व या ठिकाणी ठरवतील, परंतु जो कोणी या ठिकाणी उमेदवार राहील त्याला विजयी करण्याचं काम या ठिकाणी जनता करणार आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्याच्यासाठी झटणार आहोत। सगळ्या महिला मेळावा, सगळ्या महिलांकरता कार्यकर्ते, पण एक महिला याच्यात नाराज वाटते सगळी। अजिबात असं काही नाही। खरं तर उमेदवारीच्या संदर्भात अजून नेते लोकांनी काही भूमिकाच घेतलेली नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज सर्वजण आम्ही या ठिकाणी महायुतीचे सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सोबत ही सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। उमेदवारीचा विषय या ठिकाणी कुठे नाही। एक चर्चा जोरात सुरू झाली, या सगळ्या सभेची जोरदार तयारी केली, अगदी आपण पण दिवसरात्र अहोरात्र मेहनत करताय, पण कुठेतरी काही गोष्टी राहून जातात, काही फोटोज राहिलेले होते, राहुल गांधींचे फोटो असलेल्या खुर्च्या इकडे पोहोचलेले नाही। बिछायत आणि खुर्च्याचं कॉन्टॅक्ट ज्यांच्याकडे दिलेलं आहे, आता मंडप डेकोरेशनवाले हे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यक्रम करत असतात। आता इथे ह्या भव्य मंडपासाठी खुर्च्याची आम्ही आवश्यकता होती आणि एवढ्या मोठ्या खुर्च्या इथे लावलेल्या आहेत। कुठून खुर्च्या आल्या ते एखाद्या सभेतून आल्या असतील आणि म्हणून तो काही विषय नाही आहे। या सभेनंतर यवतमाळचं वातावरण पूर्ण बदलून जाईल, आजूबाजूच्या परिसरातलं वातावरण बदलेल, एक जोरदारसा बूस्ट महायुतीला मिळेल। नक्कीच अतिशय उत्साहाचं वातावरण नागरिकांमध्ये आहे आणि सुरुवातीला सुद्धा वातावरण हे महायुतीच्याच बाजूने होतं,
आणि आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई आल्यामुळे अजून उत्साह प्रत्येकांमध्ये आहे, नागरिकांमध्ये आहे आणि नक्कीच यामुळे महायुतीला बळकटी मिळणार आहे आणि पायाभूत सुविधेसाठी सुद्धा जिल्ह्याला त्यांच्याकडून घोषणा होणार आहे. आपण बघू शकतो जोरदार अशी तयारी महायुतीची ही संपूर्ण करण्यात आली आहे. मोदींच्या सभेकरता संजय राठोड स्वतः गेल्या काही दिवसांपासून या सभेकरता जोमात अशी तयारी करत होते आणि एकूणच महायुतीच्या दृष्टीने ही सभा सुद्धा अतिशय महत्वाची आहे, कारण की त्यामुळे 2014, 2019 आणि आता 2024 मध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याकरता या सभेचा मोठा फायदा आणि जनमानसात एक वातावरण निर्मिती करण्याकरता मोठा फायदा असा दिसून येणार आहे. यवतमाळहून रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.